जगावर प्रेम करा, सत्य आणि शांततेच्या मार्गाने आयुष्याला सामोरे जा असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजी यांची आणि जय जवान जय किसान असा नारा देऊन संपूर्ण देशाला चैतन्य देणाऱ्या लाल बहादूर शास्त्रीजींची आज जयंती आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन करून सुरू करूया आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. आपले 101 कलाकार सज्ज झालेले, त्यांचं स्वागत करूया. आणि आता स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, कॉमेडी किंग मकरन सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. प्रति महोदय योगेश शिरसाट. विषय आपले स्किट सुरू करण्याबाबत. महोदय, आपल्या स्किटची वेळ झाली असून आपण ते प्राजक्ता हनुमकर यांच्यासोबत ते सादर करावे अशी आपणास नम्र विनंती. आपली विश्वासू तेजस्विनी. येत आहेत बुंगाट कलाकार योगेश आणि प्राजक्ता. तर काय करतात लोक, मोठी मोठी घरं बांधतात आणि त्याला गड्या काय काय नावं देतात. रायगड, शिवनेरी, वर्षा, झालंच तर साई कृपा, मंगल कृपा, वास्तल्य, असे काय काय नावं देतात. तर मी काय केलं, आमच्या 20 बाय 30 फुटाच्या प्लॉटवर एक बंगला बांधला आणि त्याला नाव दिलं सचिवालय. आता तुम्ही म्हणाल सचिवालय काहून, तर त्याला कारण आहे आणि त्याचं कारण म्हणजे माझा नवरा. कुणाचा नवरा बा इंजिनियर असतो, कुणाचा डॉक्टर असतो, कुणाचा वकील असतो, तसा माझा नवरा सेक्रेटरी आहे. मी लहान असताना आहे ना, त्याचं नाव आई बापांनी सचिन ठेवलं होतं. ते मोठं झाल्यावर त्यांनी बदललं आणि सचिव केलं. त्या माणसाला काय नाद आहे बा, वेगवेगळ्या संघटना काढायच्या आणि स्वतःच बिनविरोध त्याचा सेक्रेटरी व्हायचं. त्याने ना घरातल्या लोकांना पण सोडलेलं नाहीये. मी घरातल्या लोकांच्या पण ढिगभर संघटना स्थापन केल्या. मी आठवण आजोळ समिती, सासूरवाडी विकास संघटना, समजतो चुलते संघटना, अशा संघटना स्थापन केल्या. आता लेकरं लहानपणी बा गोट्या खेळतात, हुतू खेळतात. माझं येडं मीटिंग खेळायचं. तर असा सेक्रेटरी निव्वळ येडा आहे माझा नवरा. मिलो न तुमको हम घबराए, मिलो तो सुनील, कधी कधी कलाकारासोबत पण वाजवत जा ना. म्हणजे काय तू एकटीच? अरे मीटिंग आहे आज. अरे कोरम कुठे आपले? कयाचा कोरम? एका पोरमचा बाद झालाय तरी माणूस सुधरना. तुमच्यासारखे सगळे काय येडे आहेत का? हे बघ, तू अपमान करेल, हा शिस्तभंग, डबल अपमान करेल. एक तर नवऱ्याचा पण आणि एका सेक्रेटरीचा पण. ते मरू द्या, कुठं उलटला होता तितका टाइम? अरे आज लय महत्वाचं काम होतं. आज 2 संघटना स्थापन करून आलो मी. आमरसात भात काढून खाणाऱ्यांची संघटना, आणि डाव्या हाताने सगळं काम करणाऱ्यांची संघटना. आणि दोन्ही संघटनेचा मी बिनविरोध सेक्रेटरी. बिनविरोध म्हणे? विरोध करायला कुणाला थोबाड उघडून देतो का माणूस? असली कसली गचाळ संघटना, आमरसात भात बुडवून खाणाऱ्यांची. हेच मला सांगायचंय लोकांना. का त्यांना उपेक्षितासारखी वागणूक आणि प्रत्येक उपेक्षिताची अशी संघटना असली पाहिजे. आवडतो काही लोकांना आमरसात भात बुडून खायला. मग त्यांच्याकडे काय समाजाने असं हसायचं? नाही, या सगळ्यांना घेऊन तर मी मंत्रालयासमोर उपोषण करणार आहे आणि 20 लिटर आमरसाचं ओतून आंदोलन करणार तिथं. बरं, आमरसाचं राहिलं गड्या. डाव्या हाताने जेवणाऱ्यांचे सेक्रेटरी तुम्ही कसे काय? तुम्ही उजव्या हाताने गिळता. त्याला काय होतंय मग? असं डावा उजवं ठरवायचा अधिकार लोकांना दिला कोणी? आता लहानपणापासून प्रत्येक हाताला काही ना काही काम नेमून दिलेलं असतं. त्यानुसार प्रत्येक जण काम करतो. अरे आजकाल तर स्प्रे आलाय, त्याच्यामुळे हाताचं डावा उजवं ठरवणं तर अवघड झालेलं आहे. कशाचा वावा? मायामुळे फसले मी. माय लग्न आधी काय म्हणली होती पुरी,
जो पोरगा समोर उभा राहील त्या डाव उजवं करू नको, गळ्यात माळा घालून रिकामी हो. निवळ पस्तावा झालाय मला, वैताग आलाय या माणसाचा. तुला वैताग आला? हा. एक काम कर ना, हा. नवऱ्याला वैतागलेल्या सगळ्या बायकांना एकत्र जमा कर आणि त्यांची संघटना काढ आणि सेक्रेटरी मी होते. नाही, सेक्रेटरी मीच होणार, तू वाटलं अध्यक्ष होय. असा वैताग आलाय माणसाचा. मागे मला काय म्हणला, तुम्ही गॅलरीत गप्पा मारताना तर त्या महिलांची एक संघटना काढ, गॅलरी विकास संघटना म्हणून. असल्या यंट माणसाशी किती वर्ष संसार करायले, कसं करू मी? तू किती बी मला घालून पाडून बोल, मला आवडतं असं करायला. हा, आणि सेक्रेटरी धर्माचं मी शेवटपर्यंत पालन करणार. हा. वा रे सेक्रेटरी धर्म, फालतू संघटनांचा सेक्रेटरी. आव तर असा आणतोय जसं काय सॉक्रेटिस आहे. धर्माचं पालन म्हणे, घरात लग्न करून आणलेली एक धर्माची बायको आहे आणि निसर्गाचा नियम म्हणून झालेला एक धर्माचा पोरगा आहे, आणि त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी आपल्यावर आहे. हे आहे का लक्षात? हाय हाय, लक्षात आहे. घरातले तांदूळ संपलेत. तांदूळ संपलेत ना? हा. तांदूळ संपले? आज काय तारीख आहे? 25. अरे मागच्या महिन्यापेक्षा 5 दिवस अगोदर तांदूळ कसं काय संपले? तू घराची कोषाध्यक्ष आहे, मला उत्तर पाहिजे. गेल्या महिन्यात कुणाची माय आली होती? तिला काय फायली शिजवून घातल्यात का मी? अशी बाई गचा गचा भात खात होती सांगते. एवढा भात घ्यायची, बरं त्या भातातच लोणच्याचा खार, त्याच्यातच कोशिंबीर, एकदा तर बाईने आमटी समजून त्याच्यातच आमरस होतीला. बरं माणसाला खात आला तरी चव कळतीये, बाईला ती अक्कल नाही. आणि मला विचार तांदूळ कसे संपले? अशा चव घाल्या लोकांची पण एक संघटना केली पाहिजे. नाही, आई आली होती आहे माझ्या ध्यानात. त्याच्यामुळं 5 दिवस अगोदर तांदूळ संपले ना, हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. अर्ज कर आणि लिही तांदूळ मिळण्याबाबत. हा, तांदूळ मिळण्याबाबत असं लिही आणि मेन्शन कर की माझी आई आल्यामुळं 5 दिवस अगोदर तांदूळ संपले. हा, आणि प्रूफ म्हणून आईच्या प्रवासाची तिकीट जोडते अर्जाला माझ्याकडे दे, लगेच सँक्शन करतो. एवढं सगळं करण्यापेक्षा भाताची शिटी लावते मी, ती लवकर उगवेल. कसला माणूस आहे ओ. 4 दिवस झाले गॅस संपलाय. 4 दिवस झाले गॅस संपला? हा. मग स्वयंपाक कशावर चालू आहे? मागच्या अंगणात चूल मांडलीये मी आणि सरपणाला तुमच्या फाईलीच वापरतीये. वर्षभर 3 टायमाच्या जेवणाला पुरतील एवढं तर सरपणाच्या फाईली आहेत माणसाच्या. अगं संडाळले, माझी फाईल चुलीत टाकायच्या ऐवजी तू काऊन नाही गेली त्या चुलीत? मी फुकणीनं फुकू फुकू मदत केली असती तुला जळायला. पहा कसा माणूस आहे. रद्दड फाईलीसाठी माणूस बायकोला फैलावर गेलाय. काय फाईली होत्या माहिती? बरं त्या तिला एक फाईल सापडली, बालगोट्या संघटना. लहानपणी गोट्या खेळणाऱ्या पोरांची संघटना. ती फाईल पण जाळून टाकली. अरे तुला काय अक्कल आहे का? किती महत्वाची फाईल होती ती माझी, ती जाळून टाकली तू. कसली महत्वाची फाईल? ती फाईल माझ्याकडे असं इच्छा मरण मागत होती. सगळे पेपर पिवळे पडले होते आणि त्या गोट्या खेळणाऱ्या पोरांची पोरं आता गोट्या खेळायला लागली असतील. नाही पण तरी तू ती फाईल जाळायला नव्हती पाहिजे. वाईट केलंस तू. आता मीटिंग घ्यावं लागेल मला सगळ्यांची. मीटिंग? या मीटिंगनी तर निव्वळ वाद आणलाय मला. यांनी आहे ना, गेल्या महिन्यात माझा बाप एका समितीच्या मीटिंगला आला नाही म्हणून या माणसाने त्याला नोटीस पाठवली. माझ्या बापाला आधीच बीपीचा त्रास. ती नोटीस वाचून असा घाबरा घुबरा झाला. 4 दिवस आयसीयू मध्ये पडला मा बाप. अरे मग नोटीस का पाठवली मी? अरे कोणासाठी स्थापन केली मी ती संस्था? अरे सासूरवाडी विकास मंच कोणासाठी स्थापन केला? मग त्यांनी यायला नको मीटिंगला? तुमच्या त्या फालतू मीटिंग साठी 6 तास इष्टीत बसून माझ्या बापाने दर महिन्याला यायचं का? मग सांगायचं तसं अर्ज करून की मुळव्यात असल्या कारणामुळं मी बसू शकत नाही बो एसटीत. मी काय नाही म्हणलो असतो का? नुसत्या अर्जानं भागतं का माणसाचं? माणसाला प्रूफ लागतात. आता माया बापाने काय मूळ वेदाचे फोटो काढून पाठवायचे का? असा घाबरा घुबरा झालाय बाप लग्नापासून सांगते. असा घाबरा घुबरा झालाय. दसऱ्या दिवाळीला माणूस मला बोलवायला घाबरतोय. मा बाप मला म्हणला, मुली मला माफ कर, लग्नाआधी तुझं ऐकायला पाहिजे होतं. तुझं त्या वेल्डिंग वर्कशॉपवाल्या बबल्याशी अफेअर होतं ना, त्याच्याशी लग्न करून द्यायला पाहिजे होतं. माझं चुकलं. वेल्डिंग वर्कशॉप वाला बाबल्या, त्याच्याशी तुझा अफेअर होता? अरे तो तर माझ्या एका संघटनेचा अध्यक्ष आहे, दिल तुटे अशी कृती समिती. त्या तुमच्या अध्यक्षाने काय काय कृती केल्या ते या समितीला विचारा. त्याच्या सगळ्या मीटिंगची मी साक्षीदार होती. सगळ्या मीटिंगचा एकच अजेंडा, दुसरा विषयच नाही माणसाकडे. अरे 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 त्याच्यावर तर अविश्वास ठरावच दाखल करतो. त्याच्या दिलाची वेल्डिंग तुटली म्हणून मी त्याला सहारा दिला माझ्या संघटनेत, तर माझ्या ताटाच्या आधीचं वटकन तोच निघाला. अरे 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 हे बघा,
हे सगळं लग्न आधी होतं, आता काही नाहीये. नाही तरी ना अशा ज्या बायका असतात ना लफडेबाज, या बायकांच्या सगळ्या नवऱ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि त्यांची बी एक समिती, त्यांची बी एक संघटना काढली पाहिजे, लफडेबाज बायको विरोधी मंच. झालं परमेश्वरा, तू पण या माणसाला उचलायची एक समिती काढ आणि त्याची सेक्रेटरी मी खुद्द होते. जमणारच नाही, नाविन्यच नाही त्याच्यात काही. कोण? उचलायची समिती मी आधीच काढून बसलोय. गल्लीतल्या सगळ्या लोकांना एकत्र करून अंत्यविधी मंडळ स्थापन केलंय मी. हा, आम्ही 4 पदाधिकारी आणि बाकीचे आमचे सगळे सदस्य सगळे मिळून आम्ही कुठेही कोणी गचकलं केली की उचलायला हजर. म्हणजे प्रेताच्या नाकात कापूस कोंबण्यापासून ते कवटी फुटेपर्यंत सगळे आमचे सदस्य करतो. हा, आणि मी सेक्रेटरी जातीने लक्ष देतो. म्हणजे कोणी आजारी पडलं दवाखान्यात जाताना जरी दिसलं आम्ही लगेच कामाला लागतो. मागे काय झालं, तो सोनाऱ्याचा राख्या गेला, त्याने व्हॉट्सअप ग्रुप बनवला, राख्याला फुकू चला. काय संघटना काढण्याचा माझा हेतूच तो आहे की सगळं सुविहित पार पडलं पाहिजे. माहीत असो नाही तर लग्न असो, सगळं कसं घटनात्मक चौकटीत बसलं पाहिजे. वा रे घटनात्मक चौकट. आता आमचं पोरग सायकलवर शाळेत जातंय, याला कसली आली घटनात्मक चौकट. या माणसाने काय केलं, आमच्या लेकराला सांगितलं तुझ्या बरोबर अजून 4 जण सायकलवर जाणारे शोध आणि त्यांची एक संघटना स्थापन कर, स्टुडंट सायकल फेडरेशन म्हणून, आणि तू वारसा पुढं चालव, त्याचा सेक्रेटरी हो. माझ्या पोराचे मित्र म्हणले तुझा बाप पक्का सायकलिक आहे. कसं आहे, प्रत्येक गोष्टीची एक घटना असती, एक रचना असती आणि एक प्रोसेस असती आणि त्या प्रोसेसमधून सगळं गेलं पाहिजे. आता आपला देश आपला काय कोणता बी देश घे, प्रत्येक देशाची एक घटना असती आणि त्यानुसार प्रशासन चालत असतं. आणि मला असं प्रशासन चालवायला आवडतं. आणि मग तुला काऊन एवढं दुखतं पोटात? नाही मला सगळंच मान्य आहे, पण आपल्याकडे होतं काय, ज्या उद्देशाने संघटना स्थापन केल्या जातात तो उद्देशच नंतर मागे पडतो. संघटनेमधल्या लोकांचे हेवे दावे वाढतात, एकमेकांशी दुरावा निर्माण होतो, मग उद्देश राहतो बाजूला आणि आपापली अस्मिता होते मोठी. आणि त्यापेक्षा महत्वाचं काय आहे, अशा आलतू गोष्टींसाठी 1760 संघटना स्थापन करण्यापेक्षा खरंच समाजाला ज्याची गरज आहे अशी एखादी संघटना स्थापन करा आणि त्याचं काम शेवटपर्यंत नेटाने करा. वा. असं दरवेळेला एकदम असं खाडकन माझे डोळे उघडतील, असं फाडकणीच्या पाया पडा वाटतं मला दरवेळेला. नाही अजून तर डोळे उघडलेच नाहीयेत. काय झालं म्हणजे या सगळ्या नादात एका महत्वाच्या संघटनेकडे तुमचं दुर्लक्ष होतंय. कोणती संघटना? संसार संघटना. अहो संतांनी पण सांगून ठेवले, म्हणजे लोकांच्या कल्याणाकडे लक्ष द्या, पण आधी स्वतःचा प्रपंच नेटका करा. हा संसार संघटना महत्वाची आहे. आपली संसार संघटना, पण सेक्रेटरी मीच. वा. अध्यक्ष तू वाटलेस. आणि आता नवीन सदस्य पण घेऊन येऊ आपण त्याच्यात एक. आता कुणाला उरावर आणून बसवताय? काय नाव त्याचं बारशानंतर ठरण. कसला सदस्य होय? नाही बघा दोरी धरली मी. धरली का तू? पहिल्या दिवशी आला सचिव, काम कमी आणि नुसती चिवचिव, बायका पोराकडं लक्ष तू ठेव, जो बाळा जो रे जो. मकरन सर, कसा वाटला परफॉर्मन्स? अप्रतिम सादरीकरण, अप्रतिम लेखन. क्या बात है योग्या, मजा आणलीस, एकदमच मजा आणलीस. दोघांचंही सादरीकरण उत्तम. मी तुम्हाला ह्या सादरीकरणासाठी आणि लेखनासाठी टोपी द्यायला हरकत नाही. रेणुकाताई, मला प्रचंड आवडलं स्किट. फार उत्तम. आणि प्राजक्ता, तू दर वेळेला जो काय अभिनय करतेस आणि आम्हाला भुलवून टाकतेस तुझ्या अभिनयाने, ते खरंच कमालीची गोष्ट आहे. मी तुमच्या परफॉर्मन्ससाठी सेल्फी घेणार आहे. धमाल परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. हफ्ते में 4 बार बुलेट ट्रेन देखिए, हफ्ते में 4 बार बुलेट ट्रेन देखिए. मित्रांनो, एखाद्या गुन्ह्याचा तपास करणं ही काय साधी सोपी गोष्ट नाहीये. त्याच्यासाठी काय काय करावं लागतं.
बघूया तुमच्या समोर येत आहेत बुंगाट कलाकार प्रसाद आणि संदीप. तर तुम्ही मला ओळखलं असेलच. चंदू सांग मी कोण आहे. तू पोस्टमन आहेस. आयुष्यात कधीच फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला नसेल ना. हे स्टार म्हणजे काय गणपतीचं डेकोरेशन वाटतंय तुला. ओ सॉरी सॉरी, तू डॉक्टर आहेस. कॉस्ट्युम जाऊ दे, माझा अभिनय जाऊ दे, स्वतःच्या गाण्यावर तरी विश्वास ठेव ग. तूच गालीस ना माझं एंट्रीचं गाणं. मी इन्स्पेक्टर चुळबुळ देशपांडे. चुळबुळ देशपांडे, गुन्हेगारांचं कर्दन काळ. म्हणजे माझं नाव ऐकलं ना की गुन्हेगार चळा कापतात. म्हणतात नाही बाबा, त्या एरियात कोण जाईल, तिकडे तो वाघ असतो, वाघ. आणि तुम्हाला माहिती आहे वाघ म्हणून मी किती फेमस आहे ते. बस झाली हा स्वतःची स्तुती. चल आता मुद्द्याचं बोल. तर तरी ह्या अवस्थेत सुद्धा माझ्या एरियात एक चोरी झाली आणि अजून त्या चोरीचा निकाल लागला नाही. ते चोर सापडत नाहीये. आमच्या हवालदारांनी 5 संशयित आरोपी पकडले आहेत. त्यांची ओळख परेड करण्यासाठी एक साक्षीदार आता आय विटनेस इथे येणार आहे. मी हाय विटनेस, चोरीचा आय विटनेस. आलोय मी पोलीस ठाण्याला. साक्षी मी देणार, चोरी पकडणार, आणि गप घरी मी जाणार. नमस्कार हवालदार काका, नमस्कार. हे बघ, एक तर तुझा बाप माझा भाऊ लागत नाही, पण लाडात मला काका बिका बोलू नकोस. हा, गप साहेब बोलायचं. आणि ही जी टोपी दिसते, टोपी ही मी जत्रेत नाही विकत घेतली आहे. मी मेहनत करून मिळवली. कळलं, टोपीसाठी किती घासावी लागते ना तुला नाही अंदाज. त्यामुळे गप मला आता इन्स्पेक्टर साहेब बोलायचं. ओके. हो इन्स्पेक्टर साहेब, 8 दिवस झाले मी कंप्लेंट देतोय. चोरी झाली माझ्या घरी. 3 लाख गेलेत माझे. 3 लक्ष गेलेत. 3 लक्ष. हा, तुमचं लक्ष आहे की नाही? 3 लक्ष गेलेत माझे. हा, काय इथे फक्त बसून पोट वाढवा, कामं कोण करणार? हा, मी वरती फोन करेल. हा, मी डेंजर आहे. हा, मी नाही मी घाबरलो. वरती म्हणजे डायरेक्ट वरती माफ करा, मला माफ करा. कसं आहे, तुमचं बोलून झालं असेल तर माझं ऐका. तुमच्या केसचा तपास पूर्ण झालाय आणि आम्ही 5 संशयित आरोपी अटक सुद्धा केली. संशयी नका पकडू, आरोपी पकडा. प्रॉपर आरोपी पकडा, संशयी नका पकडू. नाही कसं आहे, आरोपी डायरेक्ट पकडता येत नाही. त्यांना आधी संशयित म्हणून अटक करावी लागते. कळलं. आता त्यांची परेड होईल, ओळख परेड होईल. मी पण करतो ना परेड. 1 2 1 2 1 1 2 1 अशी फालतू परेड केलीस ना, परेड कापायला लागला मी. ओळख परेड. आता एखादा आय विटनेस लागेल जो त्यांना ओळखेल. मी आहे ना विटनेस. तू आय विटनेस मी आहे ना, मी सांगतो. तुम्ही स्वतः ती चोरी पाहिली आहे. मी माझ्या डोळ्याने पाहिले स्वतः. म्हणजे माझी मेमरी जाम शार्प आहे. मग तू थांबवलं का नाहीस त्यांना? थांबवलं कसं? मी झोपलो होतो ना, चोर आला, चोरी करून जात होता आणि कचकन माझ्या पायावर पाय दिला आणि मी गोड स्वप्नामध्ये होतो. मी जागा झालो तर बघतो काय, चोर माझ्या पायाला हात लावून पाया पडून निघून गेला आणि मला सॉरी पण बोलून गेला. का त्याचा पाय माझ्या पायावर पडला ना. संस्कारी चोर होता तो. ओके. संस्कारी चोर होता. म्हणजे तू चोराला पाहिलंस, आम्ही पाहिलं माझ्या म्हणजे तू डोळ्याने. कल्प्रिट पकडू शकतोस. कल्पिताला तर मी पहिल्यापासून नाही बघ, ओळखतो. ऐक बाळा, काय बोलायचं ते समजून घे नीट. काय? मी बोलतोय ते कल्प्रिट, हा तू बोलतोयस ते कल्पिता. हा. कल्प्रिट म्हणजे त्या संशयितेला पकडायचं. कळलं. म्हणजे तू मला त्यांची सांगू शकतोस इत्यंभूत माहिती. हो मी सांगू शकतो. म्हणजे तुम्ही मला विचाराल, मी सांगू शकतो ना. तर कुठे आहेत ते? बोला त्यांना. गडचिरोलीला. मग आता मी गडचिरोली जायचं? नाही रे, तू नाही जायचं. अच्छा, मग ते इथे येणार आहे. तेही नाही येणार. कोण कुठे जाणार नाही. आपण इथूनच त्यांची ओळख परेड करायची. इथून कसं? मला सांग, हुलिया आठवतं चोराचं तुला? हा, म्हणजे आठवतं ना, मी बघितलंय, मला आठवतंय. मिशी वगैरे होती? मिशी. हा, होती ना, होती मिशी. मिशी होती. व्हेरी गुड. ह्याच्यातली कुठली मिशी होती? असं कसं सांगणार कुठली मिशी होती? तुम्ही डायरेक्ट उखडून आणल्या मिशा? आरोप्यांच्या डायरेक्ट अशा उखडल्या? हो, त्यांना सांगितलं आता मी उकडून येतो, तुम्ही तोपर्यंत वाढवा. पुढच्या आठवड्यात येतील. म्हणजे ज्या उकडू शकतो ना त्या मी काढून आणल्या. ह्याच्यातली कुठली मिशी होती सांगी बघ. असं कसं सांगणार? ती अशी होटावर पाहिजे जशी तुमची नाही बघा, ही अशी पाहिजे ना. या भुया आठवतात?
यापैकी रुविया सोड चल, या केसाच्या पुंजक्यावरनं तरी ओळख नक्की कुठला चोर होता. मग सांगू शकतोस? नाही, याच्यावर मी कसं सांगणार? अरे यार, काय काय आय विटनेस आरोपीची चेहरापट्टी ओळखू शकला नाही. कर असंही कर. व्हेरी गुड. हो, सह्या कसल्या घेताय हो? मला सांगा, डोळे तरी आठवतात? हा, डोळे हा आठवतात ना, मी बघितलं ना ते डोळे असे मस्त Fine. पुरे मस्त डोळे होते ते. असे मोठे होते. डोळे बघितलेत ना मी. हे होते हे. तुम्ही डोळे उघडून आणले त्याचे? डोळे कसे उखडणार? ज्या वस्तू परत उगवतात तेवढाच उखडतो आम्ही. मग हे डोळ्यांसारखे दिसणारे गोटे आहेत बघ, असे होते असे. नाही अहो, आम्ही असं कसं सांगणार? तुम्ही एक एक पार्ट दाखवल्यावर. ओके फाईन. आय विटनेस आरोपीचे डोळेही ओळखू शकला नाही. सही कर. सारख्या काय सही घेताय तुम्ही? ओके फाईन. मला वाटतं तुमच्याने काही होणार नाही. मला दुसरा आय विटनेस शोधावा लागणार. दुसरा आई मग तुला काहीच ओळखता येत नाही. नाही नाही, मी ओळखू शकतो ना. तुम्ही ते मला हाईट बीटचं विचारा ना. मग मी हा, तुला सांगेन. हाईट सांगतो, वजन सांगतो, शुगर टेस्ट करतो. मी ते मेडिकल कॅम्प उघडलाय ना. अरे 2 महिने झाले माझा बीपी बघितला नाही आम्ही. बीपी बघितलं नाही म्हणजे? नीट वाक्य बोला ना. ओके फाईन. एक शेवटचा चान्स देतो तुला आरोपीला ओळखायचं. हे काय शुभ लाभ? हे आरोपीचे ठसे तुला ओळखीचे वाटतायत का? अहो, हे शुभ लाभ हे कुठून आणलं तुम्ही? एक संशयित आरोपीना मी डायरेक्ट लग्नात उचलला. त्यानं असं छाप काढला, मी त्याच्यावर छापा टाकला. हे येतात ओळखता? अहो, मी काय CID पण ओळखणार नाही. असं कसं ओळखू शकतो? एक सेकंड. मी आय विटनेस आरोपीच्या हाताचे ठसेही ओळखू शकला नाही. कर असंही कर. करा, आमचा तपास दाखवतो केवढा तपास केलाय तो डिटेल मध्ये. ऐका ना, मी काय म्हणतो, मी आवाज बिवाजावरून ओळखू शकतो. मी त्याचा आवाज ऐकला होता. म्हणजे तो त्याची ज्यावेळेस लात लागली ना, तो सॉरी बोलला मला. नक्की? हा, तेव्हा मी आवाज नक्की आवाज हा, ओळखू नक्की शकतो? नक्की ओके, नक्की wait. नक्की. हॅलो, हवालदार डिगोळे. हा बोला. पहिला संशयित आरोपीचा आवाज ऐकवा. 1 मिनिट. 1 मिनिट. मी सांगितल्यावर चालू करा. 1 मिनिट. नीट आहे का? आणि पटकन ओळख. आज सांगा. एक हा कोण आहे? हा कोण आहे? हाच आरोपी आहे का पहिला संशयित आरोपी? ह्या कुंतड्यावरून ओळखायचं मी? हा, तुम्ही बोलत ना आवाज ओळखतो. नाही, पण मी कन्फ्युज झालोय. हा कुंतण्याचा आवाज कुत्र्याचा आहे की माणसाचा आहे? हवालदार डिगोळे. हा बोला. दुसऱ्या आरोपीचा आवाज ऐकवा. एक मिनिट. हा, बस. हा आहे. नाही, हा नाही. हा नाही. हवालदार डिगोळे. हा बोला साहेब. तिसरा आरोपी ऐकवा. तिसरा आरोपी. हो हो, इकडे. हाच आहे. कन्फर्म हाच आहे. एक मिनिट. कसं काय ओळखलं तू? तर त्याच्या ज्या कुंथण्यात आहे ना, संस्कार आहेत. हाच आरोप आहे. हा कन्फर्म हाच आहे. मी सांगतो ना तुम्हाला, हाच आहे. कुंथण्यात संस्कार. हो. हॅलो डिगोळे. हा बोला साहेब. कोण होता तो? व्हॉट? 1 मिनिट. हा आरोपी नाही, डिगोळेतना सर्दी झाली आहे. ठेवा डिगोळे यांचं काय होणार नाही. ठेवा. सॉरी सर ऐका ना, मला माफ करा सर. काय? इतक्या प्रकारचे नमुने दाखवून सुद्धा या नमुन्याला एकही नमुना ओळखता आला नाही. सही कर. सर ऐका ना सर. 1 मिनिट. आणि मी आय विटनेस असे नमूद करतो की मी पोलीस स्टेशनचा खूप वेळ वाया घालवला आहे. त्यामुळे तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. सही कर. सर, माझ्या घरी चोरी नाही झाली. ऍक्च्युली नाही झाली चोरी सर. नक्की? नाही झाली. मला माफ करा सर. नक्की. हे लिहून देशील? हा. ओके फाईन. दे इथे लिहून. मी सांगतो तसं. खरं म्हणजे माझ्या माझ्या घरी चोरी झालीच नव्हती.
लिह माझ्या घरी चोरी झालीच नव्हती. चोरी मी स्वप्नात पाहिली. लिह. चोरी मी स्वप्नात. स्वप्न रे स्वप्न. सला व हा. वला सलिलं वापसन झालंय ते. स्वप्न स्वप्न. स्वप्न. चोरी मी स्वप्नात पाहिली. तरी पण जी चोरी घडलीच नाही जी चोरी घडलीच नाही तिचाही तिचाही तपास पोलिसांनी उत्कृष्टरित्या केला. दुसरं सांगा ना शब्द म्हणजे येत नाही ते. म्हणजे मला येत नाही ते. त्या चोरीचा तपास उत्तम केला. हे ह्याच्यापेक्षा बी दुसरं काय असेल बघा ना. चांगलं बोला. चांगला केलाय. चांगला. ओके. चांगला. हा बरोबर आहे. मस्त. आणि मी कर्तव्यदक्ष पोलिसांचा आणि मी दक्ष पोलिसांचा वेळ वाया घालवला त्याबद्दल मी क्षमस्व आहे. लिह. त्याबद्दल मी क्षमस्व आहे. ओके. सही मार सही. ओके ठीक. सर झालं मी जाऊ आता. हा जा आणि सोमवारी कोर्टात ये. समोर कोर्टात कशाला. तू केस मागे घेतलीस पण आता पोलीस तुझ्यावर केस टाकणार आहे. माझ्यावर कशाला. मी काय केलं पण काय केलंस हे काय सगळं लिहून दिलंस ना. सॉरी सर. ऐका ना. पोलिसांचा वेळ वाया घालवणं, नाही, पोलिसांचं sorry. दिशाभूल करणं, Sorry. शासकीय कामात अडथळा निर्माण करणं, न घडलेली घटना घडली असं दाखवून त्यांना कामाला लावणं, अरेरावी करणं, पोलिसांच्या पोटांवर कमेंट करणं. पोलीस तुझ्यावर आता 1 लाखाचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार आहे. 1 लाखाचा. या चालतंय. कर इथे, मला सही माफ कर. करा, सर. झालंय तुझं. माफ करा, सर. बोलवलं नाही. चला. रेणुकाताई, खूप आवडला मला हा ॲक्ट. फार एंटरटेनिंग होता आणि खूप मोठी कृपा आहे आपल्यावर की आपले पोलीस तसं काम करत नाहीत जसं काम प्रसादने केलेलं आहे. तर ह्या अप्रतिम स्किटबद्दल आणि अप्रतिम सादरीकरणाबद्दल मी सेल्फी घेते. वा वा. मकरन सर, अप्रतिम सादरीकरण, मनोरंजक सादरीकरण. तुमच्या सादरीकरणामधला जो गोडवा आहे तो मात्र अप्रतिम. सेल्फी बरोबर तुम्हाला टोपी द्यायला हरकत नाही. क्या बात. या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, तुम्हाला अंशुमनवर भयानक चिडलेली त्याची बायको विशाखा आणि तिच्यासमोर स्वतःच्या चुकांची कबुली देणारा अंशुमन आठवतोय? आज त्यांच्या घरात पुन्हा एकदा चकमक उडालेली आहे. बघूया नेमकं झालंय तरी काय. तुमच्या समोर येत आहेत सुसाईड कॅप्टन्स अंशुमन आणि विशाखा. रुसवा सोड सखे पुरे हा बहाणा सोड ना बोला बोला. अगं थोडं ना बोला. काय झालं ग? काय झालं? काय चिडलीस तू? काय झालं? अच्छा हा सूर हवाय. हा रुसवा. अच्छा हा हाच तो डेंजर आवाज ज्याच्यामुळे मागच्या वेळी माती खाल्ली होती. अगं काय झालं? का चिडलेस तू? म्हणजे नेमकं कारण सांग ना. का चिडलेस म्हणजे? बस बस बस. अंशू, हा आज सकाळी मी तुला डबा दिला हा. त्यावेळेस तू मला काय म्हणालास? काय मी एवढंच म्हणालो. अगं काय गेले सलग 3 दिवस मला तू डब्यात मेथीचीच भाजी देते एवढंच म्हणालो ना मी. हो, पण मेथीची भाजी स्वस्त मिळाली म्हणून आणली, तर ती खपवायला नको का? अगं मग खपव ना. मी पण खपवतोय खाऊन खाऊन. मी काय बोललोय का? डबा चाटून पुसून चकचकीत देतोच आहे ना व्यवस्थित. एक मिनिट. माझ्या भांडणाचा मुद्दा हा नाहीच आहे. माझं कारण वेगळंच आहे. म्हणजे मी ना काय म्हणालास? नाही काय नाही. आता नाही माती खायची सगळं ऐकल्याशिवाय. हा? म्हणजे मला नेमकं कारण सांग ना. हा विषय तू आता का काढलास मला सांग. खरं सांग. नाही सांगते. हा हा. सकाळी जे आपण वाक्य उच्चारलं ना त्याचा संदर्भ आहे हा. म्हणजे तुला आठवतंय?
हे वाक्य आलं की पोटात गोळाच येतो माझ्या. तुला आठवतंय त्या बायकांना काय कधी कुठे आठवलं काही सांगता येत नाही. नाही पण मी आयडिया केलेली आहे. आमची जेव्हा जेव्हा भांडणं झालेत ना मी अशी डायरेक्ट नोंद करून ठेवलेली आहे. तू आपल्या भांडणाची डायरी केलीस? नाही, actually- डायरी केलीस? आण ती डायरी माझ्या हातात ठेवा ती. मी ती शोधतोय पण सापडत नाही ऍक्च्युली. ती डायरी मरून दे. अंशू तुला ना माझ्याशी बोलायला वेळच नाहीये. आपल्या संसारात मी एकटीच बडबडत असते, तू काहीच बोलत नाही. गंमत काय माझी ना आतल्यात अशी घुसमट होते. असं वाटतं रे थोडस तुझ्याशी बोलावं, पण तुला वेळ कुठे रे? मी आपली गरीब गाय बिचारी घरात एकटी मुकी गप्प असते, पण तुला काहीच नाही रे त्याचं. घुसमटून आतल्या आत जीव जातोय माझा. एकदा मरून जाईन रे मी अंशू, मरून जाईन. काय झालं माहितीये का अंशू? आहे आपल्यातलं ना कम्युनिकेशन संपलंय रे, संपलंय. कम्युनिकेशन साठी दोघांनी बोलायचं असतं आणि त्यासाठी समोरच्याला बोलण्यासाठी स्वतः तोंड बंद ठेवायचं असतं. आणि तू मुक्की गाय वगैरे नाहीयेस, तू दिवस हंबळणारी गाय, हंबळणारी. अगं तुझ्या हंबळण्यापायी शेजारी पाजारी 6-6 महिन्यात फ्लॅट बदलून जातात. तुला उगीच वाटतं आपली बिल्डिंग चोरी झाली आहे, बिल्डिंग चोरी झाली आहे. तसं काही नाहीये. फक्त काय सोसायटीवाले खुशीत असतात. 6-6 महिन्यांना फंड मिळतो ना त्यांना. सतत विचारतात काय वहिनींचा गाळ्या कसा आहे, म्हणतो भाई काय झालं एक त्याचा. मिनिट आता मला जरा बोलू दे. माझा मुद्दा आहे ना तो तुला सांगते. 3 वर्षापूर्वी तुझी आई आपल्याकडे राहायला आली होती. तेव्हा काय झालं होतं रे? तीन वर्षापूर्वी मला ते म्हणजे नाही तुला आठवणार नाहीच. मी सांगते 3 वर्षापूर्वी तुझी आई आमच्याकडे राहायला आली होती. तेव्हा 3 दिवस सलग सकाळी नाश्त्याला त्यांनी अंड बनवून दिलं होतं. तेव्हा मारे मिटक्या मारत तू खाल्लं होतंस ते अंड. आणि आता मी 3 वेळा मेथीची भाजी दिली तर लगेच बोलून दाखवलंस. त्यावेळी नाही बोललास. सांग ना, बोल ना. मी बोलतो आखाण तांडव करून मी बोलतो ना. तू जे बोलतोस ऍक्च्युअली मला ते आठवत नाहीये. कसं आठवेल? नाही पण जेवढं मला आठवते त्यानुसार आई जरी 3 दिवस अंड बनवत होती तरी अंड्याचे विविध प्रकार बनवले तिने. तुला माहितीये तुला ती ऍड माहिती? ऍड काय कल्पक तिने ऍड बनवली आहे. संडे होया मंडे रोज खाव अंडे. का बनवले सांग? कारण अंड्याचे विविध प्रकार 7 दिवस खाता येतात ना. अशी ऍड तू ऐकलेस का? संडे होया मंडे रोज खाव मेथी की भाजी. म्हणजे का? कारण मेथीचे विविध प्रकार करता येत नाही ना. म्हणजे लोकांना करता येत असतील पण तुझ्याकडून झालेले नाहीत. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मी वेगवेगळे प्रकार बनवत नाही. एक मिनिट, तुझा असा आरोप आहे की मला काही स्वयंपाक येत नाही. बरं एक मिनिट, एकदा मी सांगते तुला. तू स्वतःच्या तोंडानेच सांगितलंयस मला. एकदा लहानपणी तुम्ही नवीन घरी शिफ्ट होत होता तेव्हा तुझ्या आईनं सलग 5 दिवस खिचडी केली होती. खिचडी काय वेगळ्या प्रकारे करतात रे? ह्या बायकांच्या मेमरीचं काहीच सांगता येत नाही. साधारण किती जीबीचं मेमरी कार्ड असं का तुमच्यामध्ये? तुम्हाला कधी कुठे कसं काय आठवू शकतं यार? काय असतं ना, बायकोशी नीट वागायचं असतं. म्हणजे ना मी हे असली रामायण पुढे ऐकावी लागत नाही. तू कशी गोड आहे तू माझी गोंडी. मी एक विचार तुला म्हणजे मला एक आता एवढं तू नसलेल्या मेंदूला कसलेल्या स्लिप ऑफ टंग कसलेल्या मेंदूला जोर दिलाच आहेस. ते एक विचारू साधारण तुला किती जुनं आठवू शकतं का? मला पण क्युरियोसिटी आहे. म्हणजे कुठे माती खायची ते पण ठरवतो मी. नाही म्हणजे ठरवतो म्हणजे मला ना सगळं आठवतं. सगळं जुनं आठवतं मला. साधारण म्हणजे साधारण किती जुनं आठवतंय? भरपूर जुनं. साधारण काय आठवलं? अंशू तू प्रभात फेरीला कायम उशिरा यायचास. म्हणजे 6 वाजता प्रभात फेरी असायची, तू 10 वाजता उगवायचास. कधीच बोलतेस तू हे? कुठली प्रभात फेरी? साधारणतः काळ होता 1942. तेव्हा आपण होतो एकत्र. म्हणजे काय होतोच. मला अजून लख आठवत आहे. 1942चा काळ होता आणि तू कायम उशिरा यायचास. म्हणजे त्या जन्मात तुला आठवतंय? सतत चुका करायचास तू अंशू, सतत चुकायचास रे तू. तेव्हा सुद्धा मीच चुका करायचो. हलगर्जी, नालायक, मूर्ख, आळशी रे तू, आळशी. त्याच्यामुळे चुकायचास तू सतत. आणि काय रे त्या चले जावच्या आंदोलनात का सहभागी झाला होतास तू?
मी चलेच्या आंदोलनात सहभागी झालो होतो हो. हे तुला आठवतंय मग का म्हणजे काय म्हणजे देशभक्तीने भारावून गेलो असणार मी नाही रे देशभक्तीने भारावून तू सामील नाही झाला मग? तू भलत्याच गोष्टींना भारावला होता म्हणजे? काय आहे, त्या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर तू जायचा चले जाओ ओरडायचा की लगेच गोऱ्या मड्डम बाहेर यायचा त्यांना बघायला सामील झाला होतास तू बरं तू शहाणा तिथेही तू उंचीचा फायदा घेतलास बुटका म्हटलं पुढे जवळ बघता येईल ना नाही अंशू अरे कसा रे तू अख्खा जनसमुदाय चले जाओ म्हणतो आणि हा एकटा चले आओ असं म्हणत होता हा? असं शी, शी. पुढे काय घडलं होतं काय का लाज वाटते तुला वाटेल ते बायकोला विचारतोयस बायको समोर हे असं बोलतात चल त्यावेळी कुठे तुझा नवरा होतो मी अरे तूच होतास म्हणजे काय झालं नंतर आपलं लग्न झालं त्याच्या आधी गोऱ्या मड्डमाना तू चले आओ असं म्हणत होतास ना त्यांनी काही तुला दिलं नाही भाव मग तू काय केलं तू चिवट रे एक नंबरचा तुला लगेच दिशा वळवलीस की मी दिसले तुला भोळी बाबडी बिचारी मी आणि त्यात स्वातंत्र्याच्या विचाराने असा माझा जीव भारावलेला अच्छा त्यावेळी सुद्धा तू भारवाली होतीस मी काय म्हटलं नीट ऐकायचा भारावलेली म्हटलं मी भारवाली नाही रे तेव्हा मी अशी सडपत होते एकदम बारीक आणि मी तू तसाच बुटकाचा हे बरं म्हणजे तुला जन्म आठवतात म्हणून स्वतःमध्ये व्यवस्थित बदल करून घेतलेस माझी उंची तेवढी हे बरं तुझं हा हे बघ मला आठवते म्हणून नाही रे बाबा अंशू तू तसाच होतास रे तू तसाच होता बुटका लंपट शी वाटेल ते बोलू नकोस हा मुळात मी गांधीजींचे विचार फॉलो करणारा माणूस आहे त्यांच्याबद्दल कोणी वाकडं बोललं मला आजही सटकते माझी हो हे बघा हे गांधीजींच्या विचारांना फॉलो करणार म्हणे आणि जरासं काय बोललं की लगेच डोकं सटकतं हे यांचे हिंसक विचार अरे चरख्यातलं फक्त चर आणि खा एवढंच माहितीये तुला एक नंबरचा खादाड तू हौरट कुठला तू स्वतःच्या सवयी माझ्याकडे शिफ्ट करतेस का वाटते मला सांग मला मागचा जन्म आठवतोय ना बरोबर आहे पण मला सांग पण स्वातंत्र्याच्या लढाईत माझा मोलाचा वाटा असणारच की नाही नाही तसं काही नव्हतं नाही म्हणजे काय झालं म्हणजे मोलाचा वाटा तुझा नव्हता म्हणूनच आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ना हो अरे अंशू माझ्या वडिलांच्या शिफारशीमुळे सैन्यात टिकलास तू काय तुझी लायकी आहे का दीड डंबडीचा पुटका माणूस त्याची काय आहे ते तू फार बोलतेस बापरे एक मिनिट मला ना काहीतरी आठवलं काय शिवकालीन जन्म आठवतोय मला शिवकालीन जन्म शिवकालीन हो म्हणजे शिवाजी महाराजांचा काळ त्यावेळी होतो म्हणजे त्यावेळी असा मी रांगडा निधळ्या छातीचा पिळदार मिशांचा मावळा असणार नाही तसाच होतास तू खुट्टा ठेंगणा हे बुटका मावळा होतो हो मग मला कसं सैन्यात भरती केलं नाही ते काही मावळे लागायचे ना दिंडी दरवाजातून घुसायला आणि गडाचे दरवाजे उघडायला म्हणून त्या गावी तू यायचास मदतीला म्हणजे मी तेव्हा सुद्धा दिंडी दरवाजा उघडला होता आठवते का तुला बापरे कोंडाण्याची मोहीम कोंढाण्याची मोहीम मी त्या मोहिमेवर होतो म्हणजे नरवीर तानाजी मालुसरेंसोबत मी लढाई केली म्हणजे नक्कीच मी मोहीम फत्ते केली असणार नाही रे फटके पडले होते तुला फटके त्यावेळेस पहाटे 6 वाजता घोडेस्वार निघणार होते मोहिमेवर आणि तू पोचलास 10 वाजता 10 वाजता मला तेव्हा 6ची 10 ऐकायला आले असते का मूर्ख तोच घोळ घातला द्वारपालानं ना हकलवून लावलं फटके देऊन तुला कसा रे तू एक नंबरचा नालायक निष्काळजी हलगर्जी आळस बापरे एक सेकंड कुठला काळ म्हणालीस तू शिवकालीन शिवकालीन मला थोडं आठवतंय मला आठवतंय शिवकालीन हो तू बघ शिवनेरी दिसतंय मला समोर शिवनेरी हो मी शिवनेरी गडावर असा घोड्यावर रांगडा निधळ छातीचा पिळदार मिशांचा उभा होतो सरदार आणि तितक्यात एक हाडकुळा चिनपाट बघताच्या डोक्यात चढारा म्हातारा आला जाडजूड माजलेला मुली सकट आणि मला बोलला सरदार मला पण मोहिमेवर जायचंय अरे म्हटलं मोहीम सकाळी 6 वाजता सगळे पलटण निघाले तू आता येतोयस तेव्हा तो म्हणाला काय करणार सरदार माझ्या पोरीच्या पायाला साप चावला म्हणून उशीर झाला अरे म्हटलं तिकडे रायबाचं लग्न सोडून तानाजी घर सर करायला निघाले सुद्धा आणि तू पोरीला साप चावला म्हणून उशीर केलास नक्की बघ नक्की तिला सापच चावलाय की तिच्या पायाखाली साप चिडून मेला इतिहास तो गयावा करायला लागला पण मी कसा मानतोय मी त्याला म्हटलं अरे हाड असं म्हटलं नुसतं हवेने तो उडाला ते बघून ती जाड जोड माजलेली मुलगी माझ्या पायाशी आली
गया वाया करायला लागली आयुष्यात पहिल्यांदाच एवढ्या दयनीय अवस्थेत तिला पाहिलं मी हा आणि बघतो तर काय ती जाड जोड मुलगी दुसरी कोणी नसून तूच होतीस हो तूच होतीस आठवते मला आणि तो हिरकुळा बाप तुझा बाप होता हो तू गाया वाया करत होतीस मी अशी लागते आली तुला तू घरंगळ खाली गेलीस अक्षरशः 27 ते 32 पर्यंत तंग आपटत गेलीस तू इतिहास बदलतोयस अंशू वाटेल ते खोटं बोलतोयस तू तुला पुरावा हवा असेल तर शिवनेरी गडावर जा अजूनही 27 ते 32 पायऱ्यांच्या कपच्या उडाल्या आहेत ना त्या पडणार नाही. आई शपथ सांग तुला थांब ना, थांब थांब मला अजून आठवतंय. वाटेल ते बोलू नको, नाही, नाही, अंशू. मला त्याच्या आधीचा जन्म आठवतो हो अंशू, हो, वाटेल ते बोलू नकोस. आठवतंय त्या आधीच्या जन्म तो डुकरीण होतं डुकरीण 25 मिनिटला खाते डुकरीण हो 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 हो. अंशू असं काही नसतं रे असं काही नसतं मागचा जन्म कधी कोणाला आठवत नसतो वाटेल ते बोलतोयस काय बोललीस मागचा जन्म कधी कोणाला आठवत नसतो हा मग तुला कसं आठवला ग तुला कसं आठवला अशीच गंमत केली मी पण अशीच गंमत केली अंशू हा. ही गोष्ट ना मी 7 जन्म विसरणार नाही अंशू चुकून. टुकरी ऐक, टुकरी ऐक, ऐक. आ, बस. रेणुकाताई तुला कसं वाटलं परफॉर्मन्स फारच म्हणजे तुम्ही फॅन्टॅस्टिक आहात यार कलाकार तुम्ही काय एनर्जी लावून काय करता म्हणजे इतकं ते बिलिव्हेबल होतं सगळंच आणि फॉर सम टाईम मला खरंच वाटलं की हां हिला आठवत आहे आणि सगळं फार सुंदर व्हेरी गुड ॲक्ट मकरन सर अनिशा क्या बात है क्या बात है काय ऊर्जा तुझी आणि काय तुझं टायमिंग आणि सगळाच ग्रेट पार्ट होता अफलातून सादरीकरण केलं तुमच्या अभिनयाची जोड मिळाल्यामुळे एक बहारदार सादरीकरण पाहायला मिळालं क्या बात है बहुत बढिया थँक्यू सो मच तुम्ही बसू शकता थँक्यू मित्रांनो आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत आणि या आठवड्याचे सुद्धा झालेले आहेत आता आपण आपल्या लाडक्या जजेसला स्टेजवर बोलूया आणि जाणून घेऊया त्यांचा अभिप्राय मकरन सर कसा वाटला हा आठवडा खूप उत्तम फार चांगले सादरीकरण आणि या आठवड्याने पुन्हा एकदा बहारदार मजा आणली एवढ्या स्ट्रेसफुल आयुष्यामध्ये तुम्ही जे काही त्यांच्या आयुष्यात गोडवे निर्माण करताय त्याबद्दलचे आशीर्वाद तुम्हाला मिळतच असतील आणि एकंदरीत सगळ्यांचंच फार मनापासून अभिनंदन क्या बात आहे बढिया रेणुकाताई तू काय सांगशील या आठवड्याबद्दल खरंच खूप मज्जा आली आणि मला सगळ्यात आवडलेलं स्किट म्हणजे समीर भक्ती आणि अनुपमा ह्यांचं होतं पण तरीही सातत्याने ज्या टीमनी अगदी खूपच चांगली स्किट सादर केली तर ह्या आठवड्यात विनर आहे बुंगाट टीम